Welcome students, I am Godge VL, subject mathematics, chapter number 5, paper first मध्ये chapter number 5 straight line. त्यामध्ये पॉइंट पहा स्टँडर्ड इक्वेशन ऑफ लाईन इन स्टँडर्ड फॉर्म. तर पुढचा पॉइंट पहा डबल इंटरसेप्ट फॉर्म. डबल इंटरसेप्ट फॉर्म याचा अर्थ लाईन पासिंग थ्रू एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. मग आता काय केलं आपण, लाईन पासिंग थ्रू एक्स ॲक्सिस ह्या पॉईंटमधून पास होते, त्याला आपण ए नाव दिलेलं आहे स्मॉल ए. तर ह्या एचे कोऑर्डिनेट काय असतील, A0 असतील. आणि लाईन पासिंग थ्रू वाय ॲक्सिस ॲट पॉईंट स्मॉल बी, देन बीचे कोऑर्डिनेट काय येतील 0B. अँड P इज एनी पॉईंट अदर दॅन ए अँड बी. म्हणजे P आपण हा पॉईंट लाईनवर घेतलेला आहे, त्याचे कोऑर्डिनेट एक्स आणि वाय आहेत. तर आपण आता स्लोप काढूया. दोन पॉईंटमध्ये जर स्लोप काढला कोणत्याही लाईनवरचा, एकाच लाईनवर कोणत्याही दोन पॉईंटचे स्लोप काढले तर ते इक्वल येतात. म्हणजेच आपण स्लोप काढला ए आणि बीमध्ये, तर एम इक्वल टू काय मिळेल, B - 0 डिवायडेड बाय 0 - A, दॅट इज स्लोप आला -B अपॉन A. आता स्लोप आपण ए आणि पी मध्ये काढूया, म्हणजेच काय येईल, एम इक्वल टू Y - 0 डिवायडेड बाय X - A. अँड देअरफॉर Y इक्वल टू एम इन ब्रॅकेट देअरफॉर आता याला नंबर फर्स्ट म्हणूया, याला नंबर सेकंड. फ्रॉम 1 and 2 वी गेट, फ्रॉम 1 and 2 वी गेट, दोन्हींवरून काय रिलेशन येईल आता, -B अपॉन A इक्वल टू Y अपॉन X - A. अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन मिळतं. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय लिहिता येईल, -B इन ब्रॅकेट X - A इक्वल टू AY. देअरफॉर -BX प्लस AB इक्वल टू AY. देअरफॉर आता BX पुढच्या साईडला घेतला तर काय लिहिता येईल, AB इक्वल टू BX प्लस AY. डिवायडिंग बोथ साइड्स AB, देअरफॉर AB ने डिवाइड केलं, AB अपॉन AB 1 इक्वल टू BX अपॉन AB प्लस AY अपॉन AB. दॅट इज आता इथे BB कॅन्सल झाला, इथे A कॅन्सल झाला, म्हणजे इक्वेशन काय मिळतं, X अपॉन A प्लस Y अपॉन B इक्वल टू 1 is the equation of line in two किंवा double intercept form where A is X intercept and B is Y intercept. A is X intercept and B is Y intercept of line. मग याच्यामध्ये जर एक्झाम्पल विचारले तर कसे विचारतात, X intercept is 3, Y intercept is 4, then find equation of line. तर काय येईल इक्वेशन, X इंटरसेप्ट काय घेतला आपण, X इंटरसेप्ट इज 3 and Y intercept of line is 4. then find equation of line. मग इक्वेशन काय येईल, X अपॉन 3 प्लस Y अपॉन 4 इक्वल टू 1. हे मिळेल आपल्याला इक्वेशन ऑफ लाईन. अशा फॉर्ममध्ये आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करता येतं. तर आपण पुढचं एक्झाम्पल पाहणार आहोत. एक्झाम्पल पहा, फाइंड द X अँड Y इंटरसेप्ट्स ऑफ द लाईन X अपॉन 3 प्लस Y अपॉन 2 इक्वल टू 1. आता इक्वेशन काय दिलं, X अपॉन 3 प्लस Y अपॉन 2 इक्वल टू 1. आणि काय विचारलं आपल्याला, X आणि Y इंटरसेप्ट. मग आता कोणत्या फॉर्ममध्ये येते, X अपॉन A प्लस Y अपॉन B इक्वल टू 1. कंपॅरिझन केलं तर A ची व्हॅल्यू किती येते, 3 अँड B इक्वल टू 2. देअरफॉर X इंटरसेप्ट म्हणजेच A, X इंटरसेप्ट इक्वल टू 3 अँड Y इंटरसेप्ट इक्वल टू 2. अशा पद्धतीने आपल्याला हे सोल्युशन लिहिता येईल. तर पुढचं एक्झाम्पल पहा, फाइंड नंबर 10 आहे, एक्सरसाइज 5.3चं. फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन्स कंटेन द पॉईंट A in bracket 1, 3 and sum of whose intercept is 0. सम ऑफ whose intercept is 0. आता काय म्हटलेलं आहे, सोल्युशन कसं लिहिता येईल, A is X intercept and B is Y intercept of line. and therefore equation is किंवा काय दिलेलं आहे, सम ऑफ whose intercept is 0, म्हणजेच A प्लस B इक्वल टू 0 दिलेला आहे. म्हणजेच A ची व्हॅल्यू आपल्याला किती लिहिता येईल, -B.
इज मायनस बी. आता हे झालं फर्स्ट इक्वेशन. आता आणखी काय म्हटलं, लाईन पासिंग थ्रू. लाईन कोणती मग, इंटरसेप्ट, डबल इंटरसेप्ट फॉर्ममधली, एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इक्वल टू 1 पासिंग थ्रू. पासिंग थ्रू. आता ही लाईन कोणत्या पॉईंटमधून जाते, ए मधून पास होते, 1 3. दिस लाईन पासिंग थ्रू ए इन ब्रॅकेट 1 3. म्हणजेच हा पॉईंट ह्या लाईनचा लोकस पॉईंट आहे. लोकस असेल तर एक्सची व्हॅल्यू किती, 1 अपॉन ए आणि वायची व्हॅल्यू 3 अपॉन बी इक्वल टू 1. देअरफॉर आता हेच इक्वेशन कसं लिहिता येईल, बी प्लस 3a इक्वल टू ए बी, अशा फॉर्ममध्ये आपल्याला इक्वेशन लिहिता येईल. देअरफॉर फ्रॉम 1 वी गेट, फ्रॉम 1 म्हणजे 1 वरून एची व्हॅल्यू टाकता येईल आपल्याला मायनस बी. म्हणजेच इथे आपण लिहिलं प्लस 3 इन ब्रॅकेट मायनस बी इक्वल टू ए इन ब्रॅकेट बी इन ब्रॅकेट, एची व्हॅल्यू टाकली आपण मायनस बी. देअरफॉर इथे मायनस बी मल्टिप्लाय मायनस बी म्हणजे किती, मायनस बी स्क्वेअर. आणि देअरफॉर बी मायनस 3b इक्वल टू मायनस बी स्क्वेअर. आणि देअरफॉर इथे किती राहतील, मायनस 2b आणि मायनस इकडे घेतल्यानंतर काय होईल, प्लस होईल इक्वल टू 0. देअरफॉर बी इन ब्रॅकेट बी मायनस 2 इक्वल टू 0. आणि देअरफॉर बीच्या दोन व्हॅल्यू मिळतील, ऑर बी मायनस 2 इक्वल टू 0. आणि देअरफॉर बी इक्वल टू 0 ऑर बी इक्वल टू 2, अशा दोन व्हॅल्यू येतात. मग बी जर 0 असेल तर ए किती, देअरफॉर बी इक्वल टू 0. देअरफॉर ए इक्वल टू काय होतं, मायनस बी. म्हणजेच किती होईल, ए सुद्धा 0 होईल. आणि ए 0 बी 0 असेल तर लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आहे. आणि लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असेल, देअरफॉर याला नंबर 1 देऊ आपण, इक्वेशन नंबर फर्स्ट. देअरफॉर लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, passing through origin, line passing through origin. Therefore equation of line is y equal to mx. line passing through origin असेल तर y equal to mx येईल. आणि ही जी लाईन आहे passing through origin आहे, y equal to mx. and therefore this line also passing, this line passing through. आणखी आता ही लाईन कोणत्या पॉईंटमधून जाते, दिलेला पॉईंट 1 3. आणि देअरफॉर 3 इक्वल टू 1 m. आणि देअरफॉर m इक्वल टू 3. देअरफॉर m इक्वल टू 3 हे इक्वेशन मिळेल. देअरफॉर इक्वेशन ऑफ लाईन इज y इक्वल टू 3x. आणि देअरफॉर 3x मायनस y इक्वल टू 0 इज इक्वेशन ऑफ लाईन, इज इक्वेशन ऑफ लाईन. आणखी कोणतं मिळेल पहा, आणखी एक इक्वेशन मिळतं. आणखी कोणतं, जर नंबर सेकंड म्हणूया, बी इक्वल टू 2 असेल तर ए ची व्हॅल्यू, देन ए इक्वल टू किती येईल, ए इक्वल टू मायनस बी म्हणजे किती होईल, मायनस 2. आणि देअरफॉर इक्वेशन ऑफ लाईन इज, तर इक्वेशन काय होतं, एक्स अपॉन ए ची व्हॅल्यू मायनस 2 प्लस वाय अपॉन बी, बीची व्हॅल्यू 2 इक्वल टू 1. आणि देअरफॉर एक्स मायनस एक्स प्लस वाय इक्वल टू 2. देअरफॉर मायनस एक्स मायनस वाय इक्वल टू मायनस 2 म्हणजेच प्लस 2 इक्वल टू 0 इज इक्वेशन ऑफ लाईन, इज इक्वेशन ऑफ लाईन, इज इक्वेशन ऑफ लाईन. देअरफॉर फर्स्ट इक्वेशन काय आलं, 3x मायनस वाय इक्वल टू 0 ऑर x मायनस वाय प्लस 2 इक्वल टू 0 इज इक्वेशन ऑफ लाईन, इज इक्वेशन ऑफ लाईन. हे अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन लिहिता येतील. तर पुढचा पॉईंट पहा, 5.3.5. तर त्याच्यामध्ये आहे नॉर्मल फॉर्म. शेवटचा फॉर्म आहे हा नॉर्मल फॉर्म. आता नॉर्मल फॉर्म म्हणजे दिलेल्या लाईनला जी लाईन परपेंडिक्युलर आहे त्याला म्हटलं जातं नॉर्मल लाईन. आणि ती पासिंग थ्रू ओरिजिन आहे, याला आपण एल म्हणूया.
एलला ओ एन परपेंडिक्युलर आहे म्हणून याला लाईनला म्हटलं जातं नॉर्मल लाईन. म्हणजेच काय म्हटलं, सेगमेंट ओ एन बी द परपेंडिक्युलर म्हणजेच नॉर्मल, ओ एन परपेंडिक्युलर म्हणजेच नॉर्मल ड्रॉन फ्रॉम ओरिजिन टू द लाईन एल. आता आपण काय केलं, ही लाईन एक ड्रॉ केलेली आहे. एलचा इन्क्लिनेशन म्हणजे थीटा आहे. थीटा इज द इन्क्लिनेशन ऑफ लाईन एल. आणि अल्फा हा कशाच कोणता अँगल आहे, एक्स ॲक्सिस आणि ओ एनचा. अल्फा इज नॉट इन्क्लिनेशन ऑफ लाईन एल. आता इथे अल्फा आहे, लेंथ ओ एन किती आहे पी, म्हणून ह्या एनचे कोऑर्डिनेट काय येतील, देअरफॉर एन हॅव्हिंग कोऑर्डिनेट पोलर सिस्टीममध्ये झालेले. पहा पोलर सिस्टीममध्ये काय केलं आपण, अशा पद्धतीने डायग्राम काढलेली होती. तर याच्यामध्ये इथे अँगल होता थीटा, हे होता आर, म्हणून इथे पॉईंट जो होता तर याचे कोऑर्डिनेट काय होते, आर कॉस थीटा आणि आर साइन थीटा असे याचे कोऑर्डिनेट होते ह्या पॉईंटचे. तर आता काय येतील पहा, डिस्टन्स किती आहे पी, म्हणून पी कॉस अल्फा आणि काय येईल पी साइन अल्फा. अशा पद्धतीने आपल्याला यांचे कोऑर्डिनेट मिळतात. आता यांचे कोऑर्डिनेट मिळाले, आपल्याला स्लोप ऑफ ओ एन काढता येईल. देअरफॉर स्लोप ऑफ ओ एन, स्लोप ऑफ ओ एन इक्वल टू, स्लोप ऑफ ओ एन काय येईल पहा, पी साइन अल्फा मायनस 0 डिवायडेड बाय पी कॉस अल्फा मायनस 0 म्हणजेच इक्वल टू किती येईल, साइन अल्फा डिवायडेड बाय कॉस अल्फा. हा झाला स्लोप ऑफ ओ एन. देअरफॉर स्लोप ऑफ एल, देअरफॉर स्लोप ऑफ एल, स्लोप ऑफ एल इक्वल टू -1 अपॉन स्लोप ऑफ ओ एन, स्लोप ऑफ ओ एन that is equal to -1 upon sin alpha upon cos alpha, that is स्लोप ऑफ एल. त्याला यम नाव देऊया. यम किती येईल मग, मायनस कॉस अल्फा डिवायडेड बाय साइन अल्फा. आपल्याला लाईन एलचं इक्वेशन काढायचं आहे. देअरफॉर लाईन एल पासिंग थ्रू पॉईंट एन, एल पासिंग थ्रू, एल पासिंग थ्रू पॉईंट एल एन in bracket p cos alpha p sin alpha having slope equal to minus cos alpha divided by sin alpha. therefore लाईनचे इक्वेशन आता स्लोप पॉईंट फॉर्म वापरावं लागेल. स्लोप पॉईंट फॉर्म काय येतो, y मायनस y1 इक्वल टू, आता y1 किती आहे p sin alpha, p sin alpha इक्वल टू यमची व्हॅल्यू आहे मायनस कॉस अल्फा अपॉन साइन अल्फा मल्टिप्लाय एक्स मायनस x1 किती आहे पी कॉस अल्फा. देअरफॉर आता मल्टिप्लाइंग साइन अल्फा ऑन बोथ साइड्स वी गेट साइन अल्फा वाय किंवा वाय साइन अल्फा मायनस पी साइन स्क्वेअर अल्फा इक्वल टू मायनस कॉस अल्फा मल्टिप्लाय एक्स म्हणजेच मायनस एक्स कॉस अल्फा मायनस मायनस प्लस पी कॉस स्क्वेअर अल्फा. देअरफॉर आता दोन्ही टर्म ह्या साईडला घेतल्या तर काय मिळेल, मायनसचं प्लस झालं म्हणजे एक्स कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा, किंवा ही टर्म आपण पुढे घेऊया तर इक्वल टू काय येईल पी कॉस स्क्वेअर अल्फा प्लस पी साइन स्क्वेअर अल्फा. आता या ठिकाणी पी कॉमन येईल, ब्रॅकेटमध्ये आलं कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर अल्फा. कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर अल्फा 1 येईल, म्हणजेच इक्वल टू किती येईल पी मल्टिप्लाय 1. देअरफॉर इक्वेशन ऑफ लाईन इज एक्स कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा इक्वल टू 1 इक्वल टू पी इज इक्वेशन ऑफ लाईन इन नॉर्मल फॉर्म. म्हणजे आपल्याला ह्या लाईनचं एलचं इक्वेशन मिळालं हे नॉर्मल फॉर्ममध्ये. याच्यामध्ये P म्हणजे डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन टू लाईन आहे. P इज द डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन टू लाईन. तर यावर एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल काय म्हटलेलं आहे, द इक्वेशन ऑफ लाईन स्क्वेअर रूट ऑफ 3x प्लस वाय मायनस 2 इक्वल टू 0. रिड्यूस द इक्वेशन. एक्झाम्पल असं आहे, रिड्यूस द इक्वेशन इन नॉर्मल फॉर्म. Reduce the equation in normal form. अशा पद्धतीचं
एक्झाम्पल आहे पहा. रिड्यूस द इक्वेशन इन नॉर्मल फॉर्म देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ पी अँड अल्फा. मग याचं सोल्युशन पहा. कोणत्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे? नॉर्मल फॉर्ममध्ये. मग √3x + y - 2 = 0 अशा फॉर्ममध्ये आहे. तर कसं लिहिता येईल? √3x + y = 2. आता 2ने डिवाइड केलं दोन्ही साईडला, तर √3/2x + 1/2y = 2/2 म्हणजे 1. and therefore cos alpha x plus sin alpha y = 1 म्हणजेच x cos alpha plus y sin alpha = p ह्या फॉर्ममध्ये p हा झाला कोणता? नॉर्मल फॉर्म. तर कंपॅरिझन केलं तर cos अल्फाची व्हॅल्यू किती? √3/2 म्हणजेच हा कोणता? आपल्याला काय लिहिता येईल पहा. cos अल्फा = √3/2, sin अल्फा = 1/2 आणि इक्वल टू किती आहे? p आहे. म्हणजेच आपल्याला नॉर्मल फॉर्ममध्ये ह्याचं इक्वेशन कसं लिहिता येईल? आता अल्फाची व्हॅल्यू किती असेल? 30 डिग्री. अल्फा = 30 डिग्री म्हणजेच काय लिहिता येईल? x cos 30 plus y sin 30 = p and therefore alpha = 30 degree and p = 1. अशा पद्धतीने आपल्याला आन्सर लिहिता येईल. म्हणजे हा झाला आपला इज द नॉर्मल फॉर्म किती होतं? 1 होतं. इज नॉर्मल फॉर्म. कंपॅरिझन केलं तर अल्फाची व्हॅल्यू 30 आणि पीची व्हॅल्यू 1 आहे. तर पुढचं एक्झाम्पल नंबर 15, एक्सरसाइज 5.3. n in bracket 3 - 4 is the foot of perpendicular drawn from the origin to the line. म्हणजेच पहा अशा पद्धतीने आपल्याला डायग्राम ड्रॉ करता येईल. काय म्हटलेलं आहे? n is the foot of perpendicular drawn from origin to the line. आपण ही लाईन ड्रॉ केली आहे L आणि इथे n आहे. हा फूट ऑफ परपेंडिक्युलर आहे ओरिजिन पासूनचा. तर ह्यांचे कोऑर्डिनेट आहे 3 - 4. आता ON परपेंडिक्युलर टू L आहे. मग ONचा स्लोप काढूया. स्लोप ऑफ ON इक्वल टू ONचा स्लोप म्हणजेच ओचे कोऑर्डिनेट काय होते? 0 0. मग ONचा स्लोप किती? -4 - 0 डिवायडेड बाय 3 - 0 म्हणजेच किती आला? -4/3. and therefore स्लोप ऑफ, आता ON परपेंडिक्युलर L आहे म्हणजे स्लोप ऑफ L इक्वल टू स्लोप ऑफ लाईन L इक्वल टू -1 स्लोप ऑफ ON म्हणजेच इक्वल टू -1 - 4/3. आन्सर आलं 3/4. हा आपल्याला लाईन Lचा स्लोप मिळतो. आणि आता लाईन L पासिंग थ्रू पॉइंट N having coordinate 3 - 4 and slope is 3/4. Therefore by using slope point formula we get y minus y1 किती आहे? -4 इक्वल टू m आहे 3/4 मल्टिप्लाय x - x1 म्हणजे 3. दोन्ही साईडला मल्टिप्लाय अगोदर लिहूया -+4 इक्वल टू 3/4 मल्टिप्लाय x - 3 मल्टिप्लाइंग 4 we get 4y plus 4 multiply 4 16 equal to 3x minus 9. Therefore 3x दोन्ही टर्म पुढे घेऊया. 3x minus 4y minus 25 equal to 0 is equation of line. Is equation of line L.